सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आनंदाची बातमी। महागाई भत्त्याबरोबर घर भाडे भत्त्यात होणार वाढ। पहा HRA कॅल्क्युलेटर। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। 7व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या वेतन मॅट्रिक्स व वेतन स्तर या धर्तीवर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम 2019 अन्वये वेतन मॅट्रिक्स व वेतन स्तर लागू केले आहे। शासकीय कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाच्या कालावधीत दिनांक 7 जुलै 2017 आदेशाद्वारे सुधारित दराने घर भाडे भत्ता अनुज्ञेय करण्यात आला। राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचारी यांना घर भाडे भत्ता मंजूर करण्यासाठी शहरांचे गावांचे शासन निर्णय वित्त विभाग दिनांक 16/12/2016 अन्वये यापूर्वीच पुनर्वर्गीकरण करण्यात आलेले आहे। सदर बदललेले सुधारित वर्गीकरण विचारात घेऊन संबंधित शहरांना गावांना त्यांच्या समोर स्तंभ 4 मध्ये दर्शविल्यानुसार 7व्या वेतन आयोगातील सुधारित वेतन श्रेणीच्या आधारे सुधारित दराने घर भाडे भत्ता मंजूर करण्यात येईल। महागाई भत्ता व फरक किती मिळणार? मित्रांनो, X, Y आणि Z वर्गीकृत शहरांना अनुक्रमे किमान रुपये 5,400, 3,600 व रुपये 1,800 इतका घर भाडे भत्ता अनुज्ञेय राहील। ज्यावेळी 7व्या वेतन आयोगानुसार अनुज्ञेय केलेला महागाई भत्ता हा 25% मर्यादा ओलांडेल, त्यावेळी वरील प्रमाणे वर्गीकृत शहरांना अनुक्रमे 27%, 18% व 9% दराने घर भाडे भत्ता मंजूर करण्यात येतो। घर भाडे भत्ता वाढ कॅल्क्युलेटर। 7व्या वेतन आयोगानुसार मिळणारी महागाई भत्त्याची रक्कम ही 50% पेक्षा अधिक होईल, त्यावेळी वरील प्रमाणे वर्गीकृत शहरांना अनुक्रमे 30%, 20% व 10% अशा वाढीव दराने घर भाडे भत्ता मंजूर करण्यात येणार आहे। घर भाडे भत्ता वाढ हा अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषदा यांच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घर भाडे भत्त्यावरील खर्च संबंधित प्रमुख लेखा शीर्षाखाली ज्या उपलेखा शीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाचा खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखा शीर्षाखाली खर्ची टाकण्यात येणार आहे। स्थानिक पूरक भत्ता व वाहतूक भत्ता हे दोन्ही भत्ते हे 6व्या वेतन आयोगाच्या कालावधीत ज्या दराने अदा करण्यात येत होते त्याच दराने अदा करण्यात येईल। धन्यवाद।